एम.जी. शहा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली, पूर्व व्यवसाय तांत्रिक विभाग, विषय इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी व त्यातील उपघटक कंडक्टर, सेमीकंडक्टर व इन्सुलेटर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमातील हा पुढचा घटक आहे कंडक्टिंग, सेमीकंडक्टिंग व इन्सुलेटिंग मटेरियल. इलेक्ट्रिकलमध्ये विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी फक्त कंडक्टिंग मटेरियल वापरलं जातं. कंडक्टिंग म्हणजे विद्युत प्रवाह वाहून नेणारे साहित्य साधन, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात वाहक. इलेक्ट्रिकलच्या कामासाठी वाहकांची गरज आहे. त्याचबरोबर अवाहक म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियलची पण गरज आहे. आपण विद्युत तारा डांबावरून विद्युत प्रवाह वाहून नेताना बघतोय. आता या तारा जोडलेल्या डांबाला स्पर्श करू नयेत किंवा त्यातील विद्युत प्रवाह डांबामध्ये उतरू नये यासाठी तिथं डांबावर जी जोडणी केलेली असते त्या तारा एकमेकांना जोडताना मध्ये अवाहक वापरला असतो. म्हणजेच तो विद्युत प्रवाह दुसऱ्या कुठल्याही स्पर्श करून डांबामध्ये किंवा त्या खांबामध्ये उतरू नये. जसं वाहकाची गरज आहे तशी अवाहकाची पण गरज आहे, हे लक्षात घ्या. शॉक बसू नये म्हणून आपण पायात स्लीपर किंवा गमबूट घालतो, हातात हँडग्लोव्ज घालतो. वायरमनचा हँडग्लोव्ज बघितला असाल आपण, किती मोठे असतात, किती जाड असतात. तर जसं वाहकाची गरज आहे तितक्याच प्रमाणात अवाहकाची पण गरज आहे. आणि म्हणून वाहक म्हणजेच कंडक्टिंग मटेरियल आणि अवाहक म्हणजे सेमी कंडक्टिंग मटेरियल. यांची जशी गरज आहे तसंच इलेक्ट्रॉनिक शास्त्रात सेमी कंडक्टिंग, त्यालाच म्हणतात अर्धवाहक, या घटकांचं खूप गरज आहे. कारण इलेक्ट्रॉनिक शास्त्रामधला सर्व उपकरणं म्हणजे कोणतंही उपकरण असू दे ते सेमी कंडक्टिंग मटेरियल शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. लक्षात आलं? आणि म्हणून आपल्याला या गृहपाठामध्ये बघायचं आहे, या घटकांमध्ये बघायचं आहे कंडक्टिंग मटेरियल म्हणजे काय, त्यांची व्याख्या, त्यांचे उपयोग, त्यांचं ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि अशी घटक कुठले कुठली साधनं वापरली जातात. वेगवेगळी साधनं, वेगवेगळे वाहक, अवाहक, निमवाहक. तर आपल्याला माहीतच आहे की कंडक्टर म्हणजेच वाहक. विद्युत क्षेत्रामध्ये सुवाहक म्हणून तांबे व ॲल्युमिनियम या धातूंचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या धातूंची रोधकता कमी असल्यामुळे विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये हे अतिशय महत्त्वाचे पदार्थ आहेत. आता रोधकता म्हणजे काय, तर विद्युत विरोध, ज्याला आपण रेजिस्टर म्हणतो, रेजिस्टन्स म्हणतो, विरोध. विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी होणारा त्या धातूकडून, त्या मटेरियलकडून होणारा विरोध, ह्याला म्हणतात रोधकता. आता कंडक्टर मटेरियलमध्ये ही रोधकता खूप कमी असते, लक्षात घ्या. विद्युत वाहक पदार्थ म्हणून आपण जे घटक मटेरियल वापरतो त्यांची विद्युत वाहकता खूप कमी प्रमाणात असते आणि म्हणून ते मटेरियल, ती साधनं आपण वाहक म्हणून वापरू शकतो. लक्षात आलं? आता त्याच्याबरोबरच महत्त्वाचा आहे तो अवाहक म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल. इन्सुलेट करायचं आहे म्हणजे च्यापासून अलग ठेवायचं आहे. याचाच अर्थ विद्युत प्रवाह त्यात उतरणार नाही किंवा त्यातून वाहणार नाही असे ती साधनं मटेरियल असतं. रबर, मायका, सिरॅमिक, ग्लास, PVC, पॉलिव्हिनाइल क्लोराईड, म्हणजे सर्व आपण घरगुती वायरिंग करताना बघितलंय, ज्या वायर्स असतात त्या सर्व वायर्सवर वेगवेगळ्या रंगात जरी असल्या तरी PVCचं कोटिंग केलेलं असतंय. म्हणजे आत असलेली कॉपरची तार आणि त्या तारेवर असलेलं PVCचं आवरण, त्यामुळं
तार किंवा ती वायर आपण हातात धरली तर आपल्याला शॉक नाही बसणार, पण तारेला स्पर्श झाला तर शॉक बसणार. याचाच अर्थ ती वायर, पीव्हीसी वायर वरच्या बाजूला इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून वापरले, यासारख्या पदार्थातून वीज प्रवाह वाहण्यास प्रचंड अडथळा होतो. यासारखे पदार्थ अवाहक म्हणून वापरले जातात. आणि तिसरा, सेमी कंडक्टिंग मटेरियल, टंगस्टन, नायक्रोम, युरेका, कार्बन यासारख्या पदार्थातून विद्युत प्रवाह वाहताना मध्यम स्वरूपाचा अडथळा होतो. असे पदार्थ विद्युत क्षेत्रामध्ये अर्धवाहक म्हणून वापरले जातात. आता मध्यम प्रमाणात अडथळा म्हणजे याची रेझिस्टिव्हिटी, आता ते गृहपाठामध्ये पुन्हा येईलच, पुढच्या त्यांच्या व्याख्यानामध्ये पुन्हा येईलच. पण जसं आपण मगाशी बघितलं, कंडक्टरची म्हणजेच वाहकाची रोधकता खूप कमी असते, अवाहकाची रोधकता खूप जास्त असते, आणि म्हणजेच याच्या दरम्यान असलेला हा अर्धवाहक, याची रोधकता म्हणजेच विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी होणारा विरोध हा वाहकापेक्षा जास्त पण अवाहकापेक्षा कमी असतो. विद्युत प्रवाह वाहून नेण्याला होणारा विरोध हा वाहकापेक्षा जास्त असतो पण अवाहकापेक्षा कमी असतो, हे लक्षात घ्या. तर अशा तऱ्हेने हे तिन्ही मटेरियल, त्यांचं ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं, त्यांच्या व्याख्या आणि त्यांच्याबद्दल माहिती आपल्याला बघायची आहे. तर या मटेरियलच्या बाबतीत आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ते मटेरियल कुठले कुठले वापरले जातात, त्यांचे विविध वापरली जाणारी वाहक, अवाहक आणि अर्धवाहके, त्यांचं अणु डायग्राम, माहिती आणि उदाहरणं, म्हणजे कुठली कुठली वाहकं म्हणून आपण वापरतो, अशा तऱ्हेनं पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर आता या पहिल्यामध्ये बघा, वाहक म्हणजे काय, मी आता सांगितलंच त्याप्रमाणे ज्या पदार्थातून विजेचा प्रवाह वाहताना अतिशय कमी प्रमाणात अडथळा होतो, म्हणजेच विद्युत विरोध होतो, अशा पदार्थांना वाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, ॲल्युमिनियम, चांदी, सोने ही सगळी वाहक पदार्थ आहेत. आता व्यवहारामध्ये आपण घरगुती वायरिंगसाठी वापरतो तांब्याच्या तारा असलेल्या वायर्स, बरोबर. मात्र आउटडोअरला म्हणजे डांबावरनं गेलेल्या तारा ह्या सगळ्या ॲल्युमिनियमच्या असतात. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेनं या विद्युत वाहक म्हणून ही मुख्य उदाहरणं आहेत, तांबे, ॲल्युमिनियम, सोने, चांदी. हे झालं वाहक. दुसरा घटक आहे अवाहक, म्हणजे अवाहक, वाहून नेणार नाही, बरोबर. ज्या पदार्थातून विद्युत प्रवाह वाहताना जास्तीत जास्त अडथळा होतो, म्हणजेच विद्युत प्रवाह वाहण्यासाठी जास्तीत जास्त विरोध होतो, त्याला अवाहक असं म्हणतात. आता मगाशी आपण उदाहरणात बघितलं, वायरमन शॉक लागू नये म्हणून हातात मोठे ग्लोव्ज घालतात, रबरी ग्लोव्ज असतात, ते पायात रबरी शूज असतात. याचा अर्थ रबर काय काम करतोय, इन्सुलेटर म्हणून काम करतोय, अवाहक म्हणून काम करतोय. तसंच लाकूड, पीव्हीसी, पॉलिव्हिनाइल क्लोराईड, तर हे सगळे अवाहकाची उदाहरणं आहेत. आपण अजून ह्याच्यापेक्षा जास्त उदाहरणं पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यांचे उपयोग कुठल्या कुठल्या कामासाठी कसे कसे आणि कुठं कुठे केले जातात तेही आपल्याला बघायचं आहे. आणि पुढचा घटक आहे अर्धवाहक, म्हणजे अर्धा वीज वाहून नेतो आणि अर्धा वीज वाहून नेत नाही असं नव्हे. तर याची व्याख्या अशी केली जाते की ज्या पदार्थातून वीज वाहण्यास वाहक पदार्थापेक्षा जास्त अडथळा म्हणजे विरोध आणि अवाहक पदार्थापेक्षा कमी अडथळा होतो, अशा पदार्थांना अर्धवाहक असे म्हणतात. मी पुन्हा सांगतो, विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी होणारा विरोध हा वाहकापेक्षा जास्त पण अवाहकापेक्षा कमी असतो. काय, विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी होणारा विरोध हा वाहकापेक्षा जास्त असतो पण अवाहकापेक्षा कमी असतो आणि म्हणून त्याला म्हणतात अर्धवाहक. आता हे अर्धवाहक पदार्थ कुठले कुठले आहेत, नायक्रोम, टंगस्टन, युरेका, कार्बन. आता हा जो काही विरोध होतो, या विरोधाचा वापर करून काही साहित्य साधनं बनवलेत. उदाहरणार्थ आपण घरात जोडत असलेला बल्ब,
किंवा घरात वापरत असलेली औष्णिक इलेक्ट्रिक उपकरणं, उदाहरणार्थ इस्त्री, गिझर, हीटर, हेअर ड्रायर. आता कार्बन किंवा टंगस्टन, नायक्रोम ह्या पदार्थाला उष्णता दिली, विद्युत प्रवाह दिला तर त्यांचा विरोध होतो आणि हा विरोध कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात बाहेर पडतो. उदाहरणार्थ कार्बन आणि टंगस्टन ज्या बल्बमध्ये वापरला असेल तर तिथं ती विरोध जो होतोय त्यामुळं तो टंगस्टन किंवा कार्बनची तार तापते आणि ती प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर पडते. असं झालं म्हणजे तो विद्युत प्रवाहाला विरोध होतोय. तसं नायक्रोम म्हणजे इस्त्रीमध्ये असलेली कॉईल किंवा हेअर ड्रायरमध्ये असलेली कॉईल, गिझर, हीटरमध्ये असलेली कॉईल याच्यामध्ये नायक्रोम असतो. या नायक्रोमला सुद्धा विद्युत प्रवाह दिल्यानंतर तो विद्युत प्रवाहाला विरोध करतो, त्यामुळे तिथं उष्णता बाहेर पडते आणि त्या उष्णतेचा वापर आपण आपल्या कामासाठी करून घेतलाय. तर अशा तऱ्हेने ही वाहक, अवाहक आणि अर्धवाहकांच्या व्याख्या झाल्या. आता आपल्याला त्यांच्यातला अनुबंध बघायचा आहे. आता ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजेच अनुबंध, यामध्ये वाहकामध्ये मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते, बरोबर. त्याशिवाय त्यातून पदार्थातून विद्युत प्रवाह वाहून येणार नाही. आता थेरीमध्ये काय दिलंय बघा. वाहकामध्ये मेटॅलिक बॉन्ड असतो. या मूलद्रव्याच्या अणूमध्ये 1, 2 किंवा 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर त्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत. लक्षात आलं. जर 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन किंवा 3 इलेक्ट्रॉन शिल्लक असतील तर ते सगळे ॲटम कंडक्टरमध्ये मोडले जातात. जर शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो ॲटम सेमीकंडक्टरमध्ये गणला जातो. आणि जर शेवटच्या कक्षेमध्ये 5, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन्स असतील तर ते अवाहकामध्ये गणले जातात. आता काही वेळा विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी ही जी काही फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त लागते, म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन्स हे जास्त प्रमाणात असावे लागतात. लक्षात आलं. या मूलद्रव्याच्या अणूमध्ये 1, 2 किंवा 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन्स असतात. आता शेवटची कक्षा म्हणजे काय, त्या ॲटमचा अनुक्रमांक जेवढा असेल ते अनुक्रमांक 2, 8, 18, 32 अशा तऱ्हेने विभागून उरलेले सगळे इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत असतात. आता पुढच्या आकृतीमध्ये तुम्ही बघा. तर अशा तऱ्हेनं ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रॉन्स विभागले तर शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन राहिले त्यानुसार 1 किंवा 2 किंवा 3 राहिले असतील तर तो ॲज अ गुड कंडक्टर म्हणजेच चांगला वाहक म्हणून काम करणार. हे इलेक्ट्रॉन्स मुक्त झाल्यानंतर अणूच्या स्पेसमध्ये धन अणुयुक्त इलेक्ट्रॉन्स क्लाउड निर्माण होते. हे धन अणू व इलेक्ट्रॉन्स क्लाउड यांच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे पदार्थ घन स्वरूपात दिसतो, म्हणजेच सगळे वाहक बऱ्यापैकी घन स्वरूपात मिळतात. ज्या मूलद्रव्यांमध्ये संयुजा किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते अशा मूलद्रव्यांमध्ये या प्रकारचा बॉन्ड असतो. त्यामुळे हा मूलद्रव्य तंतुभवन योग्य किंवा डक्टाईल बनतो. तंतुभवन योग्य म्हणजे त्या मूलद्रव्याच्या म्हणजे त्या ॲटमच्या पाहिजे तितक्या बारीक तारा काढता येतात. लक्षात आलं. ह्याला म्हणतात तंतुभवन योग्य. आणि डक्टाईल म्हणजे त्याला पाहिजे तेवढ्या पातळ पत्र्यांमध्ये आपल्याला रूपांतर करता येतं. अशा तऱ्हेनं हे कंडक्टरचं महत्वाचं गुणधर्म आहे. त्यामध्ये विद्युत वहन क्षमता चांगली असते. या मूलद्रव्यांना वाहक असे म्हणतात. सुवाहकाच्या अंतिम कक्षेत फक्त एक संयुजा किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतो, म्हणजे जो चांगल्यातला चांगला सुवाहक आहे, उदाहरणार्थ सोने, तर त्याच्या शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन्स असतो. आता विचार करा, वाहक म्हणून रस्त्याच्या कडेने असलेल्या विजेच्या डांबावरून जर सोन्याच्या तारा घेतल्या गेल्या, कारण चांगला सुवाहक आहे तो, तर काय होईल विचार करा. तर अशा तऱ्हेनं वाहकाच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन्स असतात, पण ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे तो अत्यंत चांगला सुवाहक म्हणजे विजेचा वाहक. हे झालं वाहकाचं अनुबंध. आता अर्धवाहकाचा अनुबंधामध्ये काय सांगितलंय बघा. अर्धवाहकामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. कोव्हॅलंट म्हणजे सहसंयुज बंध. सांगतो तुम्हाला, ही माहिती वाचून दाखवतो आणि मग सांगतो तुम्हाला.
आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पदार्थाच्या अणूमध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त संयोजा किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असून ते शेजारील अणूबरोबर इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण करतात. आता बघा, जे अर्धवाहक आहेत त्यांच्या शेवटच्या कक्षेत सिलिकॉन आणि जर्मेनियम हे मुख्य 2 अर्धवाहक इलेक्ट्रॉन शास्त्रात वापरले जातात आणि टंगस्टन, नायक्रोम ही अर्धवाहक इलेक्ट्रिक शास्त्रात वापरले जातात. तर यांच्या शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स असतात. याचा अर्थ यांची शेवटची कक्षा 8 इलेक्ट्रॉन्सनं पूर्ण करायला आपल्याला अजून 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे किंवा माझ्याजवळ असलेले 4 इलेक्ट्रॉन्स कोणाला तरी मला द्यावे लागणार आहेत. आणि अशा तऱ्हेनं 4 इलेक्ट्रॉन्स देणे आणि 4 इलेक्ट्रॉन्स पुन्हा दुसऱ्याचे वापरायला घेणे ह्याला म्हणतात सहसंयुज, कोव्हॅलंट बॉन्ड. आणि मग आपला 4 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याला वापरायला द्यायचा आणि दुसऱ्याचे 4 इलेक्ट्रॉन्स आपण वापरायचे. याचा अर्थ दोघांचेही शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतात आणि ती इलेक्ट्रॉनची कक्षा पूर्ण होते. ह्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पदार्थाच्या अणूमध्ये 4 किंवा 4 पेक्षा संयोजा व व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असून ते शेजारील अणूसोबत इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात. ज्या पदार्थातील अणूच्या अंतिम कक्षा पूर्णपणे भरलेल्या असतात त्यांना अर्धवाहक असे म्हणतात. त्यामुळे पदार्थाला चांगली शक्ती मिळून मुक्त होऊ शकतील असे कमी प्रमाणात इलेक्ट्रॉन्स उपलब्ध असतात. आता त्यांची शेवटची कक्षा 8 इलेक्ट्रॉन्सनं भरलेली आहे. त्यांनी सहसंयोज बंध तयार केलंय. आपल्या जवळचे 4 दिले आणि दुसऱ्याचे 4 आपल्याला वापरायला घेतले. असं करून शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन संख्या केली. त्यामुळे त्यांची शेवटची कक्षा भरली आणि त्यामुळं मुक्त इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, त्यांच्याकडे शिल्लक नाही आहेत. आणि म्हणून मुक्त इलेक्ट्रॉन प्रवाह वाहून येण्यासाठी इलेक्ट्रॉन्स शिल्लक नाही. उष्णतेमुळे काही पदार्थाची संयोजा इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात, लक्षात घ्या, उष्णतेमुळे. आणि म्हणून सगळे अर्धवाहक 0°C तापमानाला 0°C टेम्परेचरला अवाहक म्हणून काम करतात. पण तेच ॲटम पदार्थ रूम टेम्परेचरला काही प्रमाणात वाहक म्हणून काम करतात, लक्षात घ्या. म्हणजे त्यांचे उष्णतेनं त्यांच्यातील सहसंयोजी बंध असतात ते तुटतात आणि फ्री इलेक्ट्रॉनची संख्या वाढवू लागते. अशा पदार्थांना अर्धवाहक असे म्हणतात. काही वेळा उष्णतेमुळं किंवा विद्युत दाबामुळं त्यांच्यातले सहसंयोजी बंध तुटून ते वाहकाचे गुणधर्म दाखवतात. आणि तिसरा घटक आहे अवाहक. आता वाहकामध्ये आपण 1 किंवा 2 किंवा 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सांगितलो, म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत, बरोबर आहे. आता यात काय आहे बघा, अवाहकामध्ये आयोनिक बॉन्ड असतो. 2 वेगवेगळ्या मूलद्रव्यांमधील अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची परस्परांशी देवाणघेवाण होते. त्यामुळे दोन्ही मूलद्रव्यांच्या अंतिम कक्षा स्थिर होतात किंवा पूर्णपणे भरतात. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईडमध्ये सोडियमचा एक अणू आपला 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन क्लोरीन अणूला देतो. त्यामुळे अणूंच्या अंतिम कक्षामध्ये प्रत्येकी 8 इलेक्ट्रॉन्स होतात, म्हणजे त्याच्या कक्षा भरतात. मात्र यापैकी अणू धनप्रभारित, एक अणू धनप्रभारित तर दुसरा अणू ऋणप्रभारित होतो. या दोन्हीमधील इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे त्यांच्यामधील अणुबंध वाढतो. जास्त कडकपणा व कमी वाहकता हे आयनिक बॉन्डचे गुणधर्म आहेत. अशा पदार्थांना वाहक किंवा इन्सुलेटर असे म्हणतात. आता बाह्य उष्णता किंवा बाह्य विद्युतदाब लावून सुद्धा यातील आयोनिक बॉन्ड तुटत नाहीत, म्हणजेच फ्री इलेक्ट्रॉन्स होत नाहीत. आणि त्यामुळं या घटकांमध्ये प्रवाह वाहकता खूप कमी असते, लक्षात आलं. आणि म्हणून ते इन्सुलेटर म्हणून काम करतात, पूर्णपणे इन्सुलेटर म्हणून काम करतात. आता आपण ह्या वाहक, अर्धवाहक आणि अवाहकाचे उदाहरणं, त्यांच्यामधला ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं आणि ते काय गुणधर्म दर्शवतात ते पुन्हा या आकृतीमध्ये बघूया. मित्रांनो, आता या आकृतीमध्ये आपण बघा, मेटल म्हणजेच कंडक्टर, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एनर्जी डायग्राम दाखवल्या. यात काय आहे, मेटलच्या एनर्जी डायग्राममध्ये कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड एकमेकावर ओव्हरलॅप झालेत.
याचा अर्थ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन संख्या जास्त असल्यामुळं ते लगेच कंडक्शनला उपलब्ध होतात, म्हणजेच विद्युत वाहकता चांगली असते मेटलची. सेमीकंडक्टरमध्ये काय दिसतं आहे, एनर्जी बँड डायग्राममध्ये बँड गॅप कमी आहे. याचा अर्थ दोघांच्यामध्ये अंतर कमी आहे. निळा पट्टा दिसतोय तो कंडक्शन बँडचा आहे, लाल पट्टा दिसतोय तो व्हॅलन्स बँडचा आहे. याच्यामध्ये अंतर कमी आहे. याचा अर्थ उष्णता किंवा बाह्यदाब दिला असता त्या सेमीकंडक्टरमध्ये आपल्याला वाहकता आणता येते. लक्षात आलं. आणि तिसरा उजव्या बाजूचा पट्टा दिसतोय तो इन्सुलेटरचा आहे. इन्सुलेटरमध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये बँड गॅप मोठा असतो, त्यामुळं बाह्य दाब किंवा बाह्य उष्णता कितीही दिली तरी त्यातले इलेक्ट्रॉन्स मुक्त होऊ शकत नाहीत आणि म्हणून ते इन्सुलेटर म्हणून काम करतात. हे एनर्जी डायग्रामवरून, इलेक्ट्रॉन एनर्जी डायग्रामवरून हे आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की मेटल म्हणजेच कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटरमध्ये इलेक्ट्रॉन एनर्जी बँड किती अंतरावर असतात की ज्यामुळे ते ॲज अ कंडक्टर म्हणून काम करतील काय सेमीकंडक्टर म्हणून कार्य करतील. आता या आकृतीमध्ये आपल्याला कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर यामधला फरक दाखवला आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चरद्वारे आपल्याला हा फरक आता बघायचा आहे. सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला सिलिकॉन आणि कॉपरचं ॲटॉमिक स्ट्रक्चर दाखवलं आहे. कॉपरच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजेच कॉपरचा अणुक्रमांक 29, 2, 8, 18 अशा तऱ्हेनं अणू विभागून 1 अणू शिल्लक राहिला, म्हणून त्याच्या शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि म्हणून कंडक्टर हा प्युअर आहे, म्हणजेच तो चांगला विजेचा सुवाहक आहे. मात्र सिलिकॉन ॲटम बघितला तर सिलिकॉनचा अणुक्रमांक आहे 14 आणि म्हणून त्याच्या इलेक्ट्रॉनची विभागणी होते 2, 8 आणि 4. आता ही 4ची विभागणी शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. याचा अर्थ ह्याची शेवटची कक्षा पूर्ण व्हायला अजून 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे किंवा हे 4 इलेक्ट्रॉन्स द्यायला पाहिजेत, म्हणजेच सहसंयोजी बंध तयार होतो. आणि म्हणून शेवटच्या कक्षेमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 3पेक्षा जास्त असेल तर ते ॲज अ सेमीकंडक्टर म्हणून काम करतात. आणि म्हणून हा सिलिकॉन ॲटम हा सेमीकंडक्टर आहे आणि कॉपर हा कंडक्टर आहे. आता हा सिलिकॉन सेमीकंडक्टर आहे. शेवटच्या कक्षेत आपण 4 इलेक्ट्रॉन्स असतात हे बघितलं. आता हे 4 इलेक्ट्रॉन्स शेजारच्या सिलिकॉनच्या ॲटमबरोबर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात, हे आकृतीमध्ये दाखवलं आहे. मधला सिलिकॉन ॲटम त्याच्या शेवटच्या कक्षेचे 4 इलेक्ट्रॉन शेजारच्या 4 सिलिकॉन ॲटमच्या त्याच्या कक्षेतल्या 4 एकेका इलेक्ट्रॉनबरोबर सहसंयोजी बंध तयार करतो आणि आपली आणि त्याची अशी दोघांचीही शेवटची कक्षा 8 इलेक्ट्रॉन्सनं पूर्ण होते आणि याला म्हणतात सहसंयोजी बंध. आणि यामुळं सिलिकॉन ॲटम ॲज अ सेमीकंडक्टर म्हणून काम करतो आहे. या आकृतीमध्ये आता आपल्याला इन्सुलेटरचे इलेक्ट्रॉन ॲटॉमिक स्ट्रक्चर बघायचं आहे. इन्सुलेटरच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये शेवटच्या कक्षेत 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. आता आपण बघितलं कंडक्टरच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन्स असतात. सेमीकंडक्टरमध्ये 4 असतात आणि इन्सुलेटरमध्ये 5, 6, 7 आणि 8 असतात. लक्षात आलं. म्हणजे अ गुड इन्सुलेटर हॅज अ मोर दॅन 4 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बॉन्ड व्हॅलन्स शेल. resist to flow of the electricity, contains atom with bond electrons 5 to 8 electrons in the outer orbit. Bound electrons will not leave their orbit around the nucleus. म्हणजे त्याच्या न्यूक्लियस भोवती असलेले इलेक्ट्रॉन्स सोडत नाहीत बॉन्डिंग. प्लॅस्टिक, रबर, सिरेमिक आर द गुड इन्सुलेटर्स. लक्षात आलं. आणि इथं काही इलेक्ट्रिक वायरिंगच्या कामासाठी ओव्हरहेड वायरिंग असतं, आपण डांबावरच्या गेलेलं वायरिंग बघतो, त्या वायरिंगच्या कामासाठी वापरण्यात येणारे इन्सुलेटर्स वापरलेत. अर्थात हे सेपरेटर म्हणून काम करतात. डांबावर लोखंडी किंवा सिमेंटचा डांब असेल तर त्याच्याशी संपर्कात येऊ नये आणि ओढलेल्या तारा या पुढे जाव्यात यासाठी ह्या सेपरेटर म्हणून हे इन्सुलेटर्स वापरतात. सोबत काही इन्सुलेटरांनी कंडक्टरची नावं दिलेली आहेत. वूड म्हणजे लाकूड, टूथपिक म्हणजे लाकडाचाच भाग काय, कार्डबोर्ड स्ट्रिप्स, रबर बँड, क्यू स्ट्रिप्स, क्लॉथ स्पिन्स या सगळे इन्सुलेटर म्हणून काम करतात. रबरी, प्लॅस्टिक, लाकडी. आणि कंडक्टर म्हणून ॲल्युमिनियम, जारलीड, निकेल, नेल्स म्हणजे मोळे, कीज
ह्या लोखंडीपासून असतात. ह्या सगळ्या कंडक्टर म्हणून काम करतात. सोबतच्या आकृतीमध्ये पुन्हा आपल्याला कंडक्टर आणि इन्सुलेटर दाखवलेले आहेत. इलेक्ट्रिकल कंडक्टर्स किंवा इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. कंडक्टरमध्ये कॉपर, ॲल्युमिनियम, स्टील ऑर एनी मेटल. इन्सुलेटरमध्ये प्लॅस्टिक, क्लॉथ, रबर, ग्लास हे येतात. ऑइल हे इन्सुलेटर आहे. डायमंड इन्सुलेटर आहे. ड्राय वूड हे इन्सुलेटर आहे. अर्थात वूड म्हणजे लाकूड, पण ते ड्राय पाहिजे हे लक्षात असू द्या.